नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रीशा करिअर्स मध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे. आणि परत एकदा तुमच्यासाठी लसावी आणि मसावी या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. असे प्रश्न जे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे. अतिशय वारंवार प्रश्न तुम्हाला परीक्षेत पोलीस भरतीच्या विचारण्यात येतात. अशाच प्रश्नांचा सराव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये सुद्धा आपण लसावी आणि मसावी या प्रकरणावरील अत्यंत महत्त्वाचे उदाहरणे बघितले. तुम्ही जर नवीन असाल तर सुरुवातीला ते व्हिडिओ बघून घ्या. हा सुद्धा व्हिडिओ बघा, याला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचा नोटिफिकेशन मिळत राहील. तर चला उशीर न करता बघूया आपला प्रश्न क्रमांक पहिला. आता प्रश्न क्रमांक पहिला दौंड SRPF 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला आहे. असे नवीन नवीन प्रश्न तुमच्यासाठी आपण घेऊन येतो आहोत मित्रांनो. आपण आपलं जे चॅनल आहे या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी नवीन नवीन प्रश्न जे पोलीस भरतीमध्ये अत्यंत महत्त्वाचे अंकगणिताचे महत्त्वाचे प्रश्न आहे, असेच प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघत असतो. तर तुला या प्रश्नामध्ये दिला आहे की अशी मोठ्यात मोठी संख्या कोणती ज्या संख्येने 78, 128 आणि 203 या संख्यांना भागल्यास प्रत्येक वेळी बाकी समान उरेल. ठीक आहे, तर या प्रश्नाला तुला पर्यायानुसार सॉल्व्ह करायचं आहे. ठीक आहे, म्हणजेच तुला तीन संख्या दिलेल्या आहे. कोणत्या कोणत्या? 78, 128 आणि 203. 78, त्याच्यानंतर 78, 128, 128 आणि 203 अशा तीन संख्या दिलेल्या आहे. ठीक आहे, आता या तीनही संख्यांना भागल्यास या संख्यापैकी चार तुला पर्याय दिले आहे. चार पर्यायापैकी कोणत्या संख्येने तू यांना जर भागशील तर तुझी बाकी किती उरेल? 3 उरेल. हे तुला काढायचं आहे. ठीक आहे, मग अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करताना आपल्याला जर वेळ वाचवायचा असेल तर डायरेक्ट पर्यायावरून उत्तर काढायचं आहे. समजा तू 25 ही संख्या घेतली तर 25 न समजा 78 ला भागलं तर 25 त्रिक किती येतात? 75 येतात. म्हणजे ते बाकी किती उरत आहे? 3 उरत आहे. ठीक आहे, आपल्याला बाकी किती पाहिजे आहे? आपल्याला बाकी पाहिजे आहे 3. ठीक आहे, म्हणजे बाकी ते 3 आली आहे. म्हणजे समजा आता हे आपलं 25 न 78 ला भागल्यास बाकी 3 उरत आहे. मग 25 न समजा 128 ला जर भागलं तर 25 5 125 होतात. 25 न्याला भागलं तर 25 5 125, 125 मधून 128 गेल्या, इथे सुद्धा बाकी 3 उरत आहे. ठीक आहे, 25 न याला जर भागलं तर 25 8 200, म्हणजे 200 मधून 203 गेले, इथे सुद्धा बाकी 3 उरत आहे. ठीक आहे, म्हणजेच आपला पर्याय एकच उत्तर येत आहे मित्रा. कारण की 27 जर भागशील तर 27 त्रिक किती होतात? 79 होईल. नाही, 27 त्रिक 81 होईल. बाकी इथे वजा 3 येईल. येत्या का लक्षात? 78 मधून 81 गेल्या वजा 3. आपल्याला धन 3 पाहिजे, पॉझिटिव्ह 3 पाहिजे. म्हणजेच आपलं पर्याय पहिलाच येत आहे. पर्याय क्रमांक पहिला 25. ठीक आहे, अशा प्रकारचे उत्तर तुला पटदिशा म्हणजे लवकरात लवकर काढता आले पाहिजे. तर हा होता मित्र आपला प्रश्न क्रमांक पहिला, जो प्रश्न तुला दौंड SRPF 2024च्या परीक्षेत विचारण्यात आलेला होता. तर हा होता आपला प्रश्न क्रमांक पहिला. चला बघूया नंतरचा प्रश्न. प्रश्न क्रमांक दुसरा चंद्रपूर पोलीस 2024 मध्ये विचारण्यात आलेला. एक संख्येला 3 ने व 5 ने किंवा 7 ने भागले. एक संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने भागले तर प्रत्येक वेळी 2 उरते, 2 बाकी उरते. तर अशी लहानात लहान संख्या कोणती? बघा, एक संख्येला 3 ने 5 ने किंवा 7 ने 3, 5 आणि 7 या संख्येला भागल्यास प्रत्येक वेळी किती उरते? 2 उरते. म्हणजे बाकी किती उरत आहेत? 2 उरत आहेत. तर अशी संख्या कोणती? म्हणून सुरुवातीला ह्या ज्या 3 संख्या दिलेल्या आहे या संख्यांचा तुला काढायचा आहे लसावी. ठीक आहे, लसावी काढण्यासाठी मला एक सांग मित्रा की यांच्यामध्ये सामायिक अवयव कॉमन फॅक्टर आहे का? कुठला नाही आहे. म्हणून सरळ सरळ यांचा तिघांचा करून घे गुणाकार. 7 5 35, 35 त्रिक 105.
म्हणजे हा झाला तुझा लसावी. म्हणजेच या संख्येला या तीनही संख्यांना भाग जातो. 3 न सुद्धा भाग जातो. 3 न भाग गेल्यास किती येतात? 35 येतात. 5 न भाग गेल्यास 21 येतात. 7 ने भाग दिल्यास किती येतात? 7 ने जर भाग दिला तर 7 एक 7, 13 साती 7 एक 7 आणि 7 पाच 35, 15 ने भाग जातो. ठीक आहे. 105 ला 15 ने भाग जातो. म्हणजेच या तीनही संख्यांनी जेव्हा आपण याला भाग दिल्यास 105 जातो, पण आपल्याला पूर्ण भाग गेलेला नाही पाहिजे. आपल्याला बाकी उरते किती आहे? 2 उरत आहे. म्हणजेच 105 मध्ये 2 केल्यास किती येतात? 107. ठीक आहे. म्हणजे आता बघ, समजा 107 ला जर 3 ने भाग दिल्यास भाग जातो, पण बाकी किती उरते? 2 उरते. 5 ने याला भाग दिल्यास बाकी 2 उरते. 7 ने याला भाग दिल्यास बाकी 2 उरते. म्हणजेच ती आपली संख्या किती येत आहे? 107 येत आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक तिसरा. ठीक आहे. असेच प्रश्न तुला व्यवस्थित सुरुवातीला समजून घ्यायचे आहे. 3, 7 आणि 5 ला 5 ने भाग जाणारी संख्या कोणती आहे? तर यांचा लसावी काढून घ्यावा लागेल. लसावी किती येत आहे? 105 येत आहे. पण या संख्या म्हणजे या दिलेल्या तिन्ही संख्यांनी भाग तर द्यायचा आहे, पण बाकी 2 उरली पाहिजे. म्हणून येणारी जी लसावी आहे त्या लसावीमध्ये 2 तुला मिळवावे लागतील. म्हणजेच 107 येतील आणि 107 म्हणजेच आपला पर्याय क्रमांक तिसरा. येत आहे लक्षात? हा होता आपला प्रश्न क्रमांक दुसरा. प्रश्न तिसरा भंडारा चालक 2023 मध्ये विचारण्यात आलेला. 2/5, 3/10, 2/5, 3/10 आणि 4/15. 4/15 या अपूर्णांकांचा लसावी किती? तुला येथे लसावी विचारण्यात आलेला आहे. मग लसावी काढण्यासाठी आपलं सूत्र आहे अपूर्णांकाचा लसावी भागेला छेदाचा मसावी. ठीक आहे. हे आहे सूत्र. समजा लसावी काढायचा असेल तर हे सूत्र, आणि समजा तुला विचारलं की मसावी काढा, तर अपूर्णांकाचा मसावी भागेला छेदाचा लसावी हे सूत्र वापरावं लागतील. ठीक आहे. लसावी म्हटल्यास वरती लसावी येईल, खाली मसावी येईल. मसावी काढायचं असल्यास वरती मसावी, खाली लसावी. ठीक आहे. लसावी हे लक्षात ठेव. बघ सूत्र कसं आहे. लसावी असेल तर वरती लसावी राहील आणि इथे मसावी, आणि मसावी जर असेल तर इथं मसावी, इथे लसावी. ठीक आहे. तुला लसावी विचारायचं आहे, लसावी विचारण्यात आलेला आहे, म्हणून हे सूत्राचा तुला वापर न करता तुला या सूत्राचा वापर करायचा आहे. ठीक आहे. मग आता बघ, लसावी काढण्यासाठी अंशाचा लसावी, अंशाचा लसावी, अंशाचा लसावी काढण्यासाठी अंश किती आहे इथे? अंश आहे 2, 3, 4, 2, 3, 4. याचा काढायचा आहे तुला लसावी. लसावी काढण्यासाठी सुरुवातीला या तिघांमध्ये कोणी आहे का सामायिक? नाही. दोघांमध्ये आहे का? आहे. 2 नी भाग दिला, 2 एक 2, हा 3 दुसऱ्या कसा, आणि 2 दोन्ही 4. आणखी आहे का कुठला? नाही. मग 3 दोन्ही 6 आणि 6 दोन्ही 12. म्हणजेच अंशाचा लसावी झाला 12. अंशाचा लसावी किती झाला आहे? 12. आता तुला छेदाचा मसावी काढायचा आहे. छेद किती आहे रे? छेद आहे 5, 10, 15. 5, 10, 15. यांच्या तिघांतही कॉमन कोण आहे? तिघांनाही भाग जाणारी संख्या 5 आहे. 5 एक 5, 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15. आणखी भाग जातो का? नाही जात. म्हणजेच 5 काय झाला? मसावी झाला. 5 झाला मसावी. ठीक आहे. मग आपलं सूत्र काय आहे? अंशाचा लसावी भागेला छेदाचा मसावी. अंशाचा लसावी 12 भागेला छेदाचा मसावी किती? 5. म्हणजे 12/5 हे आपलं उत्तर येत आहे. पर्याय क्रमांक तिसरा. ठीक आहे. असे अत्यंत सोपी सोपी प्रश्न तुला सॉल्व करता आले पाहिजे, सोडवता आले पाहिजे. हा होता रे मित्र आपला प्रश्न क्रमांक तिसरा. प्रश्न क्रमांक चौथा अहिल्यानगर पोलीस 2023 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न काय आहे बघ. 3 मित्र अ ब क, 3 मित्र आहे. एकाचं नाव आहे अ, दुसऱ्याचं नाव आहे ब, तिसऱ्याचं नाव आहे क.
तीन मित्र अभग एका वर्तुळाकृती मैदानाभोवती धावून एक फेरा अनुक्रमे 12, 18 आणि 20 12, 18 आणि 20 सेकंदात पूर्ण करतात तर किती मिनिटांनंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील. ठीक आहे. तीन मित्र आहे अ ब क नावाचे. अ ला 12 सेकंद लागतात एक राऊंड पूर्ण करायला. वर्तुळाकृती ग्राउंड आहे त्याला एक राऊंड करायला 12 सेकंद लागतात, दुसऱ्याला 18 सेकंद लागतात, तिसऱ्याला 20 सेकंद लागतात. किती मिनिटांनंतर ते तीनही एकाच पॉइंटवर भेटतील, एकाच बिंदूवर भेटतील असं तुला विचारण्यात आलेलं आहे. मग याच्यासाठी तुला काढावं लागते सुरुवातीला लसावी. लसावी काढण्यासाठी बघ काय करशील, सुरुवातीला 2 न भाग दे. 2 न दिला हा ठीक आहे. 4 न जातो का, नाही जात. मग 2 न भाग दे. 2 न भाग दिल्यास इथे 6, येथे 9 आणि येथे 10. परत 3 न भाग दिल्यास येथे 2, येथे 3, याला भाग जात नाही. ठीक आहे. परत 2 न भाग दिल्यास येथे 1, याला भाग जात नाही, इथे 5. आणखी भाग जातो का, नाही जात. मग बघ 1, 2, 3, 4, 5 यांचा करून घे गुणाकार. 5 त्रिक 15, 15 दोने 30, 30 त्रिक 90, 90 दोने 5 त्रिक 15, 15 दोने 30, 30 त्रिक 90 आणि 90 दोने 180. 90 दोने किती येतात, 180 येतात. 180 सेकंद. ठीक आहे. पण मित्र तुला तर उत्तर विचारले आहे मिनिटामध्ये. मिनिटामध्ये उत्तर काढण्यासाठी 1 मिनिट बरोबर 60 सेकंद, म्हणजे याला 60 ने भाग. 0 0 कॅन्सल, साइन त्रिक 18 म्हणजे 3 मिनिट. 3 मिनिटानंतर ते तिघही अ ब क नावाची तीनही मित्र 3 मिनिटानंतर एकाच बिंदूवर भेटतील, म्हणजेच पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारचा हा होता आपला प्रश्न क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 5. अहिल्यानगर चालक 2023 मध्ये दोन संख्यांचा मसावी 8 व लसावी 144 आहे. मसावी 8 आणि लसावी 144 दिलेला आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती. बघ सूत्र काय आपलं, पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. ठीक आहे. हे आहे आपलं सूत्र. मग x बरोबर 8 गुणिले 144 भागिले 16. ठीक आहे. 16 9 144 आणि 8 9 72. x बरोबर 72. म्हणजेच पहिली संख्या जर 16 असेल तर दुसरी संख्या राहील 72 आणि 72 म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला. आणि अशाच प्रकारे मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून लसावी आणि मसावी या प्रकरणावरील अत्यंत महत्वाचे उदाहरणे बघितली. हा व्हिडिओ तुला नक्कीच आवडलेला असेल. भेटूया आपण आणखी अशाच प्रकारच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.